हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलेही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी समरला सुचवते की तुम्ही कुठे कुठे बघणार आहे. अंशुमनची जागा, आज तो आता ऑफिसला येत नाही, त्याच्या जागेवर मी तुम्हीच काम करणार आहे. पण मग तुमच्या स्ट्रेस लेवलचं काय? सगळं काम तुम्हीच करणार. अहो, शरीरही थकायला होतं ना. तुम्ही एक काम करू शकतात ना, अंशुमनसोबत जी माणसं काम करत होती त्याच्यापैकी एखादा कोणी हुशार असेल तर त्याला तुम्ही त्या जागेवर ठेवा आणि तुम्ही आधीसारखं जे मॉनिटरिंग करत होता तेच करा म्हणून. तेव्हा समरला त्या गोष्टी पटत असतात. तेव्हा स्वानंदी ऑफिसला जायला निघते आणि परत माघारी फिरते. तेव्हा समर आनंदला फोनवर तेच सांगत असतो जे स्वानंदीने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा स्वानंदीला खूप छान वाटत असतं. तेव्हा समर फोन ठेवतो आणि त्याचं लक्ष स्वानंदीकडे जातं. तेव्हा स्वानंदी बोलते की चार्जर राहिला होता माझा. तेव्हा ती चार्जर घेते आणि चालली जाते. इकडे सुश मंदाकिनीला सांगत असते की अगं आई, का मम्मा काय कपड्यांच्या घड्या करत बसलीस तू? ते बघ ना, रोहन आणि अधिरा कसे क्यूट कपलसारखे हग करून बसले ते. तेव्हा मंदाकिनी बोलते काय, अधिरा आली इथे? तेव्हा मंदाकिनी सुशसोबत हॉलमध्ये जाते. अधिराला बघून थोडीशी हालचाल करते. तेव्हा पटकन रोहन अधिराला बाजूला करतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे वा सुनबाई, आल्यात तुम्ही. तेव्हा मंदाकिनी ही टोमणे मारायचं सोडत नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं तू आलीच आहेस तर मग आता किती छान बातमी आहे, गोड काहीतरी चहा कर ना. तेव्हा अधिरा बोलते की आई, नाही नको आहे चहा आम्हाला, आणि मी चहा करू? मी कॉफी घेऊन आले होते. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं दोघांसाठीच आणली आहेस का? आमच्यासाठी पण आणायची ना. बरं ठीक आहे, तुमचं पिऊन झाले असेल तर एवढी गोड बातमी आहे, तू आली आहेस म्हणून चहा तर कर ना. तेव्हा अधिरा बोलते की आई, मी चहा करायला नाही आली, मी माझ्या नवऱ्याला भेटायला आली म्हणून. तेव्हा रोहन बोलतो काय चाललं आहे आई तुझं, तुला चहा हवा आहे का, मी करतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे अरे तू कशाला चहा करतो आहेस, मला माझ्या सोनबाईच्या हातचा चहा पाहिजे म्हणून. तेव्हा अधिरा आणि मंदाकिनीमध्ये थोडे वाद होतात. तेव्हा मंदाकिनी अधिराला बोलत असते आणि तिचे संस्कार काढत असते. तेव्हा अधिराला ती सांगत असते की तुझा भाऊ भाऊ बघ ना काय संस्कार करतोय, काय दिवे लावलेत त्याने. तेव्हा अधिरा मंदाकिनीला बोलत असते की अहो तुम्ही त्याला बोला ना, मला का बोलतायत? मी इथे माझ्या सासरी परत आली आणि माझ्या नवऱ्याला भेटायला आली, तुम्ही ते का बोलून दाखवतायत माझ्या भावाचा? आणि माझ्या भावाचा इथे काय संबंध? आणि आमच्या श्रीमंतीचा पण काय संबंध? तेव्हा मंदाकिनी तिला सांगत असते की काय ना, तुम्ही श्रीमंत आहात, राजवाडे आहात, तुमचं मोठे घर आहात, आपला इथे दरवाजा नेहमी उघडा असतो, इथले असं थेरं करायचे नाही. तेव्हा अधिरा बोलते की थेरं, याला थेरा म्हणतात तुम्ही? आमच्या इथे नॉर्मल भेटण्याला पण आम्ही हक करतो, आणि इथे मी माझ्या सासरी येऊन माझ्या नवऱ्याला हक केलं, याला थेरं म्हणतायत तुम्ही? त्या दोघींची चांगलीच भांडण होत असते. इकडे स्वानंदी तिच्या बाबांना भेटायला जाते आणि तिच्या बाबांना तिला औषधं द्यायची असतात आणि ती सांगत असते की वेळेवर औषध घ्या बाबा असं म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात ते वेळेवर घेत राहील मी, पण मला सांग तुझ्या घरी कसं चाललं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की एकदम चांगलं चाललं आहे, अंशुमन शिक्षा भोगतो आणि मला मज्जा वाटते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मज्जा वाटते? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, तो त्याची शिक्षा भोगतो आणि मला खूप छान वाटते म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा तुम्ही बरोबर बोलत होतात, मी मल्लिका काकूंबद्दल समर राजवाड्यांना सांगणार होतेच, पण काय आहे ना, मी सांगायला गेली तेव्हा समर राजवाडे बोलले की आता काय सांगणार आहेत तुम्ही, मला अजून कुठलंही काहीच पचवायची शक्ती राहिलेली नाही, आणि मग शांत बसली मी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की बरोबर आहे गं, समर राजवाडे भला माणूस आहे, ते कसं काय पचवणार आहेत ना या सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्या काकूबद्दल जी त्यांना आईप्रमाणे आहे. इकडे अर्पिता आणि मल्लिका अंशूला समजवत असते की समोर तुला चांगलं बनवून दाखवायचं आहे, की तू त्याच्यासमोर काम कर बाळा, तुला इतकं चांगलं बनवून दाखवायचं आहे की समरला वाटायला पाहिजे की तू खरंच सुधारली, तुझ्यामधली चूक असं. तेव्हा अंशूही होकार देतो. अंशू सीडीवर चढून फॅन साफ करत असतो. तेवढ्यात अर्पिता बोलते की दादा आलाय, दादा आलाय. तेव्हा अंशू पुन्हा काम करत असतो. समर फोनवर बोलत बोलत येत असतो. तेवढ्यात अंशू तिथून पडायचं नाटक करतो. तेव्हा अर्पिता पटकन त्याला बोलते की अरे अरे अंशू, हळू ना, किती लागलं आहे. आणि ती त्याची खूपच ओव्हर ॲक्टिंग करत असते की किती लागलं आहे, रोहिणी पटकन फर्स्ट एड बॉक्स आण. तेव्हा अंशू पडतो. तेव्हा समर बोलता बोलता तिथे थांबून जातो. त्याला थोडंसं त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटत असतो, पण तो काहीही बोलत नाही. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की काय झालं आहे, एवढं काही लागलेलं नाही आहे अंशू, तुला काम करावं लागेल, तुझी शिक्षा भोगावं लागेल.
तेव्हा अंशू ही बोलतो की काही नाही गं ताई, मला एवढं काही लागलेलं नाही आहे आणि मी माझी शिक्षा भोगणार आहे. माझी शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही. तेव्हा अर्पिता बोलत असते की अरे किती लागलं आहे तुला. तेवढ्यात रोहिणी फर्स्ट एड बॉक्स आणते आणि त्याला फर्स्ट एड बॉक्सवरून औषध लावत असते. समरला थोडंसं वाटत असतं. तेवढ्यात रोहिणी येते आणि रोहिणी बोलते की सर ब्रेकफास्ट रेडी म्हणून. तेव्हा समर बोलतो की नाही मला नाही नको आहे ब्रेकफास्ट आणि तिथून चालला जातो. तेव्हा अंशूला खूप चीड येते. तेव्हा तो बोलतो की बघितलंस ना आई, बघितलंस ना मॉम, दादाने साधं बघितलंसुद्धा नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अरे त्याला वाईट वाटले, तू बघितलं नाहीस का रोहिणीने त्याला ब्रेकफास्टसाठी विचारल्यावर तो नाही म्हणाला. म्हणून अंशू तुला आता काम करायचे की तुला त्याच्या नजरेत चांगलं बनायचे म्हणून. इकडे आदिरा आणि मंदाकिनीचे खूप जास्त भांडण होत असतात. मंदाकिनी आदिराचे संस्कार काढते. तेव्हा आदिरा सरळ बोलते की तुम्ही माझे संस्कार काढतायत, तुमचे काय संस्कार आहेत? तुमच्या मुलीने घरात चोरी केली हे तुमचे संस्कार आहेत. तुमच्या मुलीने आमच्या लग्नात दारू पिऊन धिंगाणा केला हे तुमचे संस्कार आहेत. तुमच्या मुलीने डिवोर्स पेपरवर स्वतःच्या सख्ख्या भावाची खोटी सही केली हे तुमचे संस्कार आहेत आणि तुम्ही माझे संस्कार काढतायत. जर माझे संस्कार बघायचे असतील ना तुम्हाला, तर त्याच वेळेस मी तुमच्या या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये खेचलं असतं, पण मी ते केलं नाही. तेव्हा मंदाकिनी शॉक होते आदिरा जे बोलते ते, आणि आदिरा तिथून निघून जाते रोहनला घेऊन. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला बोलतेस यात माझी काय चुकी आहे? माझी फक्त काय माझ्या आणि माझ्या मुलीची चुकी आहे का? तुझ्या आईची काय चुकी आहे ना, हे दाखवतेस मी. आता मी काय करते बघच, मी पूर्ण लिस्ट वाचते आता तुझ्या आईच्या चुकांची. इकडे अर्पिता कॉफी पित असते. तेव्हा अंशू बोलतो की ताई कॉफी गरम आहे, अजून काही हवं आहे का तुला? तेव्हा अर्पिता बोलते की नाश्ता बाकी माझा ब्रेकफास्ट. तेव्हा अंशू बोलतो की मॉम अगं मी इथे काम करून करून वीट आला आहे मला आणि ही मस्त गरम गरम नाश्ता कॉफी पितेस. मॉम मला वीट आला आहे, मला हे काम करून करून घरात बसून बसून माझी शिक्षा ही कमी झाली पाहिजे. तेवढ्यात मंदाकिनीची एंट्री होते आणि बोलते कमी झाली पाहिजे म्हणून? अरे तू कामच केलं आहे असं, याला तर जेलमध्ये घालायला पाहिजे. तेवढ्यात आदिराची आजी पण येते आणि बोलते की अहो मंदाकिनी ताई तुम्ही आलात. तेव्हा मंदाकिनी बोलते की आदिराची आजी तुम्हीच माझ्याशी चांगलं वागतात हो, बाकीच्यांनी तर खेळ करून ठेवला आहे माझा. तेव्हा मल्लिका मुद्दाम हळू आवाजात बोलते काय झालं मंदाताई, काही झालं आहे का? तेव्हा मंदाकिनी चिडते आणि बोलते की तुम्ही मला विचारताय, तुम्ही बस झाला आता. अरे मुलाकडची बाजू आहे आमची, तरी आम्ही किती निमूटपणे वागतोय आणि तुम्ही आमच्या या चांगुलपणाचा फायदा घेतात. तेवढ्यात समोर येतो आणि बोलतो की कसला फायदा, तुम्ही अशा अचानक आलात? तेव्हा मंदाकिनी बोलते की अचानक तुमची बहीण पण अशी अचानकच आली आमच्या घरात. बरं आली तर आली, 2-3 शब्द चांगलं बोलायचं ना माझ्याशी, पण नाही, चांगली भांडली माझ्याशी. एवढं सगळं झाल्यानंतर काही गरज होती का यायची? तेव्हा मंदाकिनी बोलते की ही अशी शिकवण दिली का तुम्ही तुमच्या मुलीला? तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की काय झालं मंदाताई, माझी मुलगी डॉल आहे ना, थोडी तापट आहे हो, पण ती जरा नासमज जरी असली ना, मला माहिती चूक तर तिने केलीच असेल, पण मी त्याच्या वतीने माफ करते. माझ्या मुलीचं चुका पदरात घ्यावं, माझ्या मुलीचा संसार मला चांगला व्हावा असं वाटतं. तेव्हा मंदाकिनी बोलते ओ बस झालं तुमचं. आणि काय म्हणालात तुम्ही, तुमच्या मुलीचा संसार तुम्हाला चांगला व्हावा असं वाटतं? तेव्हा मल्लिका बोलते अहो हे काय विचारणं झालं का, कोणत्याही मुलीच्या आईला असंच वाटणार ना? तेव्हा मंदाकिनी बोलते अच्छा, म्हणजे मग तुम्ही तिचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे दिलेत? तेव्हा सगळे शॉक होता आणि तेच आजचा एपिसोड संपतो.